आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना घडली आहे। 700 फूट दरीत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू आहे। घटनेमुळे परिसरात हळहळ आहे। दुर्घटनेनंतर घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे। महाबळेश्वरच्या लगतच असणाऱ्या आंबेनळी घाटामध्येच एक दाम्पत्य दुचाकीवर जात असताना त्यांचा अचानक धुक्याच्या दाट धुक्यामुळे त्यांचं वाहनावरील ताबा सुटून दुचाकी स्वार आणि त्यांच्या पाठीमागे असणारी पत्नी असे दाम्पत्य आंबेनळी घाटात 700 फूट खोल दरीत त्या ठिकाणी कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे मोहन चव्हाण वय 55 आणि जयश्री चव्हाण वय 48। हे सोनगिरवाडी अशी या दोन्ही दाम्पत्याचं नाव आहे। आणि एकंदरीतच या सगळ्या घटनेमुळे त्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर देखील पसरलेला असल्याची माहिती समोर येत आहे। आणि ही घटना महाबळेश्वर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असली तरी मात्र आंबेनळी घाट हा आज देखील सुरक्षित नाहीये। 4 ते 5 वर्षापूर्वीच मोठी घटना या ठिकाणी घडली होती। 30 जणांची बस देखील याच आंबेनळी घाटामध्ये म्हणून 30 प्रवासी मृत्युमुखी झाले होते। अशा अनेक घटना आंबेनळी घाटामध्ये घडलेल्या आहेत। मात्र अद्यापही वाहतुकीसाठी आणि प्रवासासाठी आंबेनळी घाट आज देखील सुरक्षित नसल्याचं या घटनेमुळे समोर आलेलं आहे। दोन्हीही दाम्पत्याचं मृतदेह उशिरापर्यंत काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। मुंबई देशातील 35% गर्भश्रीमंत वास्तव्यास आहे। गर्भश्रीमंतांकडे 250 कोटीहून अधिक संपत्ती आहे। नाईट फ्रँक संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आहे। राडा रोड्यावर मुंबई महापालिकेचा वॉच असेल। विनापरवाना राडा रोडा वाहतूक केल्यास 25 लाखांपर्यंत दंडात्मक कारवाई असेल। दिल्लीच्या धर्तीवर या ठिकाणी मलबा पोर्टल हे लवकरच कार्यान्वित होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।